नको आम्हाला, आम्हाला आबा पाहिजेत. आबा येणार. शंभू बाळ, राजा घ्या दूध प्या. नको आम्हाला, आम्हाला आबा पाहिजेत. आव थोडं प्या. आता ह्यो एक अफजल खान नवा मेहमान. राखणदार म्हण. अरे या अफजल खानाचं मुंडक ह्या भीतीत चिरल्यापासनं त्याला दिसाला धूप आणि रातच्याला दिवाबत्ती करायला लागते बघ. एक नवा जिम्मा आलाय बघ आपल्यावर. अरे आपल्या जिम्म्याचं राहू दे र, पण एवढा मोठा जिम्मा महाराजांनी कसा पेलला असेल. मला तर असं झालं या, कवा महाराज गडावर येतात आणि कवा मी त्यासनी मुजरा करतो या. समद्यासनी आस आहे बघ राजांची. भाई आणि आऊसाहेबांची घालमेल तर बघवतच नाही. आणि राणी वसा चिमणीसारखं तोंड करून बसल्यात. आणि राजा कुठं आदिलशाही मुलखात धुमाकूळ घालतात. आज सुद्धा आले नाही आमचे आबा. येतील शंभूराजे. तुम्ही खोटं बोलतात आऊसाहेब. नाही हो. मग का नाही आले आमचे आबा? आम्ही रोज वाट बघतो आणि आबा येतच नाही. रडू नका शंभूराजे. आम्ही रडणार. आम्हाला आबांकडे घेऊन चला. किरमाजी, काय खबर राजांची? पंत, राजा पन्हाळगडावर अडकलं. सिद्धीच्या वरनं गडाला वेढा घातलाय. 60,000 फौज डोळ्यात तेल घालून तेच तरार खडी आहे. अरे देवा. मुंगी शिरायला वाव नाही, शिरायचं सोडा, लांबून बघायची सोय नाही. म्हणून तर एवढा उशीर झाला खबर घेऊन यायला. नका आम्हाला हात लावू. आम्हाला घोडा द्या, आम्ही जातो एकटे. चांगला घोडा देतो तुम्हाला. खूप पळणारा घोडा. हा, खूप पळणारा, कधी न थांबणारा, जातिवंत खानदानी घोडा देतो तुम्हाला. तुम्ही घोडा? हो, आमच्या नटखट नातवासाठी आम्हीच घोडा होणार. या, बसा 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 बसा. हा, बसला. सर घोड्या पाणी पी, मार दव टक टक टक. सर घोड्या पाणी पी, मार दव टक टक टक. ही खबर फक्त आऊसाहेबांना सांगावी आणि शंभू बाळाला तर नाहीच नाही. हो, कारण कालच आऊसाहेबांनी सांगितलंय उद्या राजे येणार म्हणून. आणि आता त्यांना वेढ्याचे समजले तर मग मात्र मोठा अनर्थ होईल. निराजे पंत, येतो आम्ही. टक 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 टक. आऊसाहेब पंत यायला लागल्यात, तातडी हाय. ठीक आहे. आऊसाहेब घोडा का थांबला? घोडा आता थकलाय, त्याला थोडी विश्रांती घ्यायची आहे. उतरा. आऊसाहेब, बाबासाहेब येणार. आबासाहेब येणार, आबासाहेब येणार. आबासाहेब येणार, आबासाहेब येणार. अंबिका, झाले का तुमचे? आम्हास येतच नाही हो.
शंभूराजे अंबिकाला मदत करता का हो? हट, आम्हास नाही हा खेळ आवडत. त्यापेक्षा आपण अफजल खान खेळू. खेळूयात. पण हा अफजल खान कोण? तुम्ही अफजल खान, आम्ही तुमचं पोट फाडू. आम्ही नाही होणार. आम्ही हो. शंभू बाळासाठी आम्ही खान हो. शंभू बाळ आपण आभा व्हा. बघा अक्कासाहेब, तुम्ही कशा घाबरटच आहात. राणू बघा कशा धाडशी आहेत. पहिले युद्ध खेळू, मग भेट होणार. ठरले. हर हर महादेव. 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 सुंदराबाई, शंभू बाळ दिसले का हो? इथं कोणी नाही आलं. जा जा बाहेर जा. रामने साहेबांची झोप मोड होईल. जा जा बाहेर खेळायचा. अक्कासाहेब, शंभूराजे बाहेर या आणि भेट घ्या. भेट गडाच्या पायथ्याशी होईल. कबूल? कबूल. आभाव युवराज. आई ग आई 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 मेले गो मेले मेले आई. युवराजांनी डोक्यात भांड पाडलं माझ्या. आई 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 ग आई आई. अहो थोडक्यात वाचले बघा, नाहीतर परानच गेला असता माझा. आई ग बघा, तुम्हीच बघा राणी साहेब आता. शंभू बाळ असे समोर या. शंभू बाळ, काय केलं तुम्ही? तुमच्या या अशा दंगा मस्तीमुळे सुंदरीच्या डोक्यात भांड पडलं. डोकं फुटलं असतं तर? फुटलं आणि रगत बी आलं. बघा अहो, हे तर काहीच नाही. परवा दिवशी तर चेंडू खेळत होते, असा भरकन चेंडू आला आणि फुटला ना आरसा. आता बोलायचं तरी कोणाला आणि सांगायचं तरी कोणाला? ना दाद ना फिर्याद. कधी कधी तर असं वाटतं हा गडच सोडून जावं. जा. तर मी बरी जाईन आणि राणी साहेबांची सेवा कोण करल? आम्ही दुसरी सुंदर आणू. बघा बघा कसे बोलतात. हो, उद्या आबासाहेब येणार आहेत. ते आले की आम्ही सांगू. बघितलं कसं तलवारीच्या धारेवर धरलंय आम्हाला. सुंदरी जी. रांगोळी आण. जी. संकट येणारे आम्ही जाणून होतोच, पण एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. जगदंब. खान मेल्याचा घाव बडी बेगमच्या वर्मी बसला. त्यामुळे ती चवताळली आणि तिने सिद्धी जोहरला राजांवर पाठवले. आणि तोही विजेच्या वेगाने आला. मुळात सिद्धी हा कसलेला सेनापती आहे. धूर्त आहे, मुरब्बी आहे. त्याच्या हातून क्षुल्लक चूक होणे सुद्धा मुश्किल. तो वेढा आवळत नेणार हे हमखास. कोण कोण सरदार आहेत त्याच्या फौजेमध्ये? सादत खान, सिद्दी मसूद, बडे खान, रुस्तमे अमान, फाजल खान आणि बाजी घोरपडेही आहेत. बाजी घोरपडे आहेत रक्ताचे, पण रक्त पिण्यासाठी आसुसलेले. परवाच शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालवणीचे जसवंतराव मोठ्या फौजेनिशी जौहरला सामील झाले. आणखीन काही? राजापुराहून इंग्रजांची एक तुकडी तोफा घेऊन निघाली. ती लवकर पोहोचेल. जे लाल माकडांचा दारुगोळा पन्हाळ्याच्या बुरुजावर लवकरच आदळला. हो, म्हणजे. आणि आपले सरदार
प्रत्येकाने जोहरवर हमला केला, पण जोहर चोख उत्तर देतो आहे. रेसभर आपले सरदार पुढे जाऊ शकत नाहीत. आणि नेताजीराव कुठे आहेत? आदिलशाही मुलखात खूप लूट जमवली आहे तिकडे. लूट थांबवा म्हणावं त्यांना. इथं वज्रमुठीचा चुरा होण्याची वेळ आली. असेल तसे निघा म्हणावं. जी आऊसाहेब. आज 4-5 महिने झाले शिवबा गडावर नाहीत. हातास हात नाही, पायास पाय नाही. सतत स्वराज्याचा ध्यास, लेकीबाळीचं सुख, शेती शिवाराचं हित. आणि हे सगळं करताना प्रत्यक्ष मरणाशी झुंज घ्यायची, त्याला हुलकावणी द्यायची आणि पळायचं. लवकर या हो शिवबा. तुम्ही वेड्यात फसलात की स्वराज्य फसले. आई जगदंब. राणी साहेब, आऊसाहेबांनी याद केलीये. तातडी आहे. जी आलोच. आता इथेच उभं राहायचं. आम्ही येईपर्यंत रिंगण ओलांडून बाहेर पडायचं नाही. माझी कापड ओली करून ठेवली. आता कापड बदलायला लागतील. आता कसे होणार आपल्या खेळाचे? यातच रिंगण ओलांडून. मातोश्रींची आज्ञा मोडणे बरे नाही. आज्ञाही मोडणार नाही आणि बाळराजे रिंगणाबाहेर येतील असं काहीतरी करायला हवं सखुताई. शंभूराजे, तुम्ही दोरी धरून येता का हो? की पाणी टाकून पुसवा आम्ही? आम्ही रिंगणाबाहेर जाऊ शकत नाही. घोडा तर आत येऊ शकतो. घोडा? शंभूराजे कुठे? आमच्या महाली. आणि ते एवढ्यात येणार नाहीत. सकुताई, आपण घोडा बनून आत या. बसा शंभूराजे. उतरा शंभूबाळ. मग ठीक आहे. आम्हाला मोठी धास्ती वाटते ती त्यांचीच. पण काय होणार हो आऊसाहेब? एक झालं की दुसरं संकट समोर आलंच. आणि संकट पहिल्यापेक्षा दुसरं मोठं.
येणार येणार असा रोज सांगावा येतो राजांचा. आम्ही काहीतरी गोडधोड करावं आणि स्वारी येत नाही. रोज असंच सुरू आहे. आणि आज तर ही अशी जीवघेणी बातमी. आई जगदंबे, पाठीशी उभी राहा ग बाई. आता कसं होणार आऊसाहेब? झालं तुमचं. तुम्ही शिवबाच्या बायका आहात आणि भोसल्यांच्या सुना आहात. अशा मेणासारख्या राहाल ना तर नुसत्या धगीने सुद्धा वितळाल. आणि इथे तर आजूबाजूला जाळ आहे. जरा मजबूतीने घ्या. संकटांवर कशी मात करायची ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त एक करा, शंभू राजांना यातलं काही कळू देऊ नका. हो बाई, तो विस्तव आहे. रोज आम्हाला विचारतात. रोज आम्ही त्यांच्याशी गनिमय कावा करतो. आणि त्यातून त्यांना जर ही खबर समजली आणि शिवबा येणार नाही तसं कळलं तर गड डोक्यावर घेतलाच म्हणून समजा. पण मग कोण सोडवणार स्वारींना? त्याचा निर्णय आजच होईल. तुम्ही तुमच्या लेकरावर लक्ष ठेवा. आमचं लेकरू आम्हाला इथून दिसतंय. शंभू राजा रिंगणातून बाहेर आलं कसं? हो. अहो मेले ना मी. अहो काय राजे, मला भीती घालता वय? आणि काय हो, मला सांगा, तुम्ही बाहेर आलात कसे रिंगणाच्या? आम्ही बाहेर नाही आलो. एक घोडा आत आला, त्यावर आम्ही स्वार झालो आणि घोडा उधळला. आम्हाला रिंगण नाही आवडत म्हणून आम्ही बाहेर आलो. तुम्ही आलात रिंगणाच्या बाहेर, पर तुमचे आबासाहेब तिकडे पन्हाळ्यास जोहारच्या रिंगणात अडकलेत. ते कसे बाहेर येणार? आमचे आबा अडकले? हा मग ते अडकलेत शत्रूच्या रिंगणात. खोटं बोलताय ना आम्हाला चिडवायला? मी नाही म्हणजे हो. आऊसाहेब. अरे देवा, काय करावे तेच समजत नाही. पहिल्यांदाच आमच्या बुद्धीस टाळा लागल्यासारखे झाले आहे. त्यात आऊसाहेबांचेही धोरण कळायला तयार नाही. शिवबा, इथे तुमची माय तुमच्या वाटेला नजर लावून बसलीये. हे कसं विसरलात तुम्ही? आऊसाहेब, 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 आऊसाहेब. इतरांचे तुम्ही राजे शिवबा, पण आमचे लेकरू. त्या अफजल्याला मारल्यावर या आईला तुमची आलाबला घ्यायची होती. पाठीवरून हात फिरवून धन्य व्हायचे होते. पण तुम्ही तर अडकलात, वेढ्यात फसलात. प्रत्येक जण आपापल्या परीने शिकस्त करतोय, पण मार खाऊन माघारा येतोय. आणि नेताजीराव कधी येतील याचा काही भरोसा नाही. शास्ता खानाच्या मोगली संकटानं स्वराज्यात प्रवेश केलाय. काल परवा रोहिडापर्यंत त्याची फौज आली होती. लोक घाबरून गेलेत. म्हणजे एकाच वेळी दोन संकट आणि राजे तर वेढ्यात अडकलेले. मला असे वाटते, सरनौबत नेताजी पालकर गडावर आल्यावर पुढचे पाऊल उचलावे. अहो पण सरनौबत येणार कधी? पंत पंत अहो पंत लवकर चला. काय झालं? आऊसाहेब, आऊसाहेब. सबब आम्ही निघालोय. हाताने तलवार जोखलीये, पाठीशी ढाल बांधली. आम्ही निघालोय. महाराज शहाजी राजे साहेबांची धर्मपत्नी ही जिजाबाई
जातीने तुम्हाला सोडवण्यासाठी निघाली आहे. हर हर